कॉपरेट की बी काय देखण्या पद्धतीचं आपण हे आयोजन पाहता कटाक्षपणे ही नियमावली ही निश्चितच लादली जाते। दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या। तत्काल एक चांगली लढत पाहायला मिळते जिथे टॉस जिंकल्यानंतर विचुंबे टीमने स्वीकार केलाय तो फिल्डिंगचा आणि बॅटिंग मार्कवर वैभव पाहायला मिळेल तो बेलवली संघ। उत्कृष्ट संघ दोन्ही बरेचशा टुर्नामेंट या दोन्ही संघांना गाजवलेत। आज पुनश्च एकदा हे सुंदर केव्ही काका मैदान संजीवनी 40+ व रॉयल स्पोर्ट्स उल्वे श्री रुपेश शेठ पाटील उल्वे आणि सध्या ते पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण पहिल्याच बॉलवर प्रहार परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते। प्रेक्षकांनी आपला इशारा जरूर कळवलाय आणि पंच देखील आता निर्णय कळवत असताना की पहिल्या बॉलवर षटकार। थँक्यू ड्यूजे। पहा पहिल्याच बॉलवरती हा फटका राहिला। पहिल्याच बॉलवरती आपण षटकार पाहिला। राकेश म्हात्रे ऑन अ फायर पहिल्याच बॉलवरती आक्रमक होत असताना। नक्कीच रोशन पहिल्या बॉलवर ज्याप्रमाणे सुरुवात झाली असं म्हणतात की पहिला प्रभाव हा अंतिम प्रभाव असतो। फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन आणि तोच प्रभाव दाखवत असताना खेळाडू या पहिल्याच बॉलमध्ये चांगला षटकार। यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला। ही लाईन चांगली होती। मागील अखरू टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहिला परंतु हा चेंडू तुम्ही पाहू शकाल जर बेलवली टीमच्या कुठल्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार ठोकले तर तेजा बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक एससी ग्रुपचे सर्वेसर्वा किरण पाटील साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बेलवली टीमच्या फलंदाजांना दिलं जाईल। बक्षिसांची आपण खैरात पाहता अविनाश पाटील हा गोलंदाज पाहतो पहिल्याच बॉलवरती षटकार लागल्यानंतर तात्काळ कमबॅक। तर मंचावरती मान्यवरांचं शुभागमन होत असताना मित्रांनो झाडे जगवा आणि जीवन वाचवा कारण समाजामध्ये पर्यावरण म्हटल्यानंतर अतिशय गरज आहे आणि नेहमी वृक्षारोपण करणारे सामाजिक दृष्टी बांधिलकी जपणारे आमचे दमदार नेतृत्व किरणजी मडवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत अर्थातच आमचे महाराष्ट्र पोलीस दलातील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रुपेश शेठ पाटील चषक या स्पर्धेमध्ये आमचे महाराष्ट्र पोलीस साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो। पोलीस दलातील हे कर्मचारी वर्ग पाहायला मिळत आहेत। सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचं ब्रीदवाक्य आणि सातत्यानं एक चांगले योगदान असतं समाजासाठी। डेफिनेटली सामाजिक बांधिलकी टिकवत असताना शांतता आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींचा संगम म्हणजे महाराष्ट्र पोलीस। स्वागत आहे आपलं। जाऊया मैदानामध्ये। गोलंदाज तयार चांगला फटका तुम्ही पाहू शकाल एक्स्ट्रास कव्हर मधून चेंडू सीमारेषे पलीकडे कंप्लीट करत असताना हा दणदणीत चौकार। आक्रमकतेने खेळताना पहिल्या बॉल पासून अटॅकिंग मूड मध्ये आपण बॅटिंग मार्कवर फलंदाज राकेश म्हात्रेला पाहता। ऋषी पवार अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक गेलाय। 2 चेंडू डॉट खेळला राकेश म्हात्रे 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत। संपूर्ण पहिल्या षटकामधील जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून फलंदाजी कशी केली जाते। आणखीन एक क्लास शॉट परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होते। लॉंग ऑफचे फिल्डर वेगानं प्रचंड वेगानं बॉलवर आले आणि एक चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि याच दरम्यान कंप्लीट केली जाईल एक सिंगल रन। पाहता पाहता पहिलं षटक संपलंय आणि सुरुवात करत असताना इथे आपण पाहू शकाल जिथे संघ जाऊन पोहोचलाय पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद 15 धावा। वैभवजी पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग खेळ पाहिला आणि पहिल्या ओव्हरमध्ये बिन गडी बाद 15 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बेलोली टीमच्या। विचुंबे संघाचा जर विचार केला तर पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा स्वीकार केला आणि पहिल्या गोलंदाज अविनाश पाटीलनं तब्बल 15 धावा खर्च केल्या। तर वैभव विचार केला तर नेहमी संजीवनी 40+ विचार केला तर आमचे जयवंत पाटील साहेब शशिकांत पाटील साहेब आणि सिकंदर पाटील साहेब हा पाटील घराणा नेहमी गावामध्ये कुठलाही कार्य असो मग लग्न समारंभ असो किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असो अगदी मोलाचं सहकार्य
राहिलं आहे त्यांचं. आणि पुन्हा एकदा या रुपेश शेठ पाटील चषक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकसाठी अगदी मोलाचा हातभार, मनापासून आभार त्यांचं. खूप चांगली सुरुवात मैदानामध्ये करत असताना राकेशच्या बॅटमधून बऱ्याचशा रन बरसल्या. अगदी शांत आणि संयमी पवित्राच मी म्हणेन. असं म्हणतात ना की वो जो शोर मचा दे भीड़ में, भीड़ ही बनकर रह जाते हैं, वही पाते हैं जिंदगी में कामयाबी, जो खामोशी से अपना काम कर जाते हैं. पहा वैभव, पहिल्याच बॉलवरती षटकार लागल्यानंतर पाठोपाठचे 2 चेंडू आपण डॉट खेळला तो राकेश म्हात्रे, आणि त्यात नंतर पाठोपाठ 2 चौकार, म्हणजे रणनीती चांगली पाहायला मिळते राकेश म्हात्रेची. पहिल्याच बॉल अटॅकिंग मूड मध्ये खेळताना सुंदर फटकेबाजी, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार. आणि परेश पाटील भाचा अंकित खारकर भल्या भल्या ना गाठील. नक्कीच डीजे. थँक्यू. विचुंबे संघ म्हटल्यानंतर नेहमी दमदार योगदान राहिले ते एक की राई मुन्ना भाई यांचंही सहर्ष स्वागत. आणि स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनी शेठ तुपे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून. यावेळेस खराब बॉलला चोख प्रत्युत्तर देत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या बराच लांब जाऊन पाठलाग केला, परंतु शेवटी ही रेस जिंकलाय चेंडू आणि इथे मिळेल चौकार. थँक्यू. आक्रमकता तुम्हाला पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये बेधुंद फलंदाजी कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे राकेश. आणि संपूर्ण आतापर्यंत जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली आणि जवळपास 4 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने एक चांगली धावसंख्या तुम्ही बोर्डवर पाहता. ऋषी पवार अजूनपर्यंत आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहिला, आणि त्यात नंतर राकेश म्हात्रे मात्र आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळतो. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते ती बिन गडी बाद 23 धावा धावपटलावरती. सचिन पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आपले चांगलं योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. आणि सचिन पाटील आणि त्यात नंतर समालोचन कक्षेला मानवंदना देणारा हा ब्रँडेड. थँक्यू डीजे. आज विचार केला तर 1 डिसेंबर अर्थातच क्रांती सूर्य आपल्या प्राणाची आहुती देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास सोनेरी पानाने लिहिणारे हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. नक्कीच. परंतु मैदानामधील देखील हाणामारे तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी गोलंदाजांवर दडपण क्रिएट केल्या पहिल्या चेंडूपासून, आणि त्या प्रेशरमध्ये आपलं कार्य अगदी मी म्हणेन यशाला नेत असताना फलंदाजी. राकेश थांबण्याचं नाव घेत नाही. व्हॉट अ बॅटिंग. आज हे मैदान मी गाजवणार या ईर्ष्येनं फलंदाजी करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर इथून जर तिसरा षटकार आला तर 3000 रुपयाचा पारितोषिक. तेजा बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक अर्थातच किरण शेठ पाटील. जर तिसरा षटकार आला तर 3000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी फलंदाजाला दिलं जाईल. सातत्यानं बक्षिसांची आपल्याला खैरात पाहायला मिळते, परंतु फलंदाज थांबता थांबेना. हे अश्वमेध वैभव रोखावं लागेल, ज्या ठिकाणी सकाळच्या या सत्रामध्ये वैभवशाली इतिहास जागरूक करतोय बॅटिंग मार्कर बेलोली टीमचा हा स्टार खेळाडू. पुन्हा आक्रमण चढवलंय. सुंदर फटका लावून कार्पेट हा फटका खेळलाय. फक्त एकच धाव पाहायला मिळते. आता खूप कालांतरानंतर इथे स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र बॅटिंग मार्कवर येतोय बेलोली टीमचा ऋषी पवार. डेफिनेटली. परंतु राकेश ज्या प्रमाणे बॅट बोलते मैदानामध्ये, ऋषीची भूमिका कशी असेल? कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात की तुमच्या भागीदारीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. काही भागीदारी पाहायला मिळेल का आणि कशा रीतीनं यानंतर याचं कार्य असेल? इथे मात्र आक्रमण चढवलंय मिडविकेट कडे. चेंडू नक्कीच पाहू शकाल सीमारेषा ओलांडत असताना आणखीन एक दमदार षटकार. तर 2 षटकं कंप्लीट झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती लागते ती 42. अर्थातच 21.00च्या सरासरी धावगती. तर इथे सन्मान करूया महाराष्ट्र पोलीस. नेहमी सदैव जनतेच्या रक्षणासाठी राहणारे हे नेतृत्व तुम्ही पाहता ते नवी मुंबई पोलीस. अर्थातच शिरसाट साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. शिरसाट साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि त्यांचा सन्मान संजीवनी 40+चे तडाखेबंद खेळाडू आणि लीडिंग नेहमी करत असतात ते सिकंदर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर सन्माननीय मदने साहेब
यांना देखील विनंती करतो आपण देखील अतिथी कक्षामध्ये यावं. नेहमी जागता पहारा जनतेच्या रक्षणासाठी नेहमी हे सदैव असणारे महाराष्ट्र पोलीस शिरसाट साहेब आणि मदने साहेब यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर मदने साहेबांना इथे आपण सन्मानित करूया सिकंदर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. येस रोशन. पोलीस कर्मींचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो. कोविडचा जो कालखंड होता, डॉक्टर मंडळी असतील आणि त्यानंतर पोलीस कर्मींनी खूप अथक मेहनत घेतली होती वैभव. सातत्यानं अगदी ज्याप्रमाणे त्यांचं ब्रीदवाक्य तो उल्लेख केला, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, आणि सातत्याने ती जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना नेहमी स्वतःला सिद्ध करत असताना जोपासली आहे. आणि या संपूर्ण कर्मचाऱ्यांना देखील आपण पोलीस कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, त्यांना आपण नक्कीच पुनश्च एकदा खूप वेळानंतर ही संधी मिळाली, त्यांना मानाचा मुजरा. नक्कीच त्यांचा शुभ सन्मान पाहता ताणतणाव असतो, परंतु आज त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं. आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाकडे. इथे चांगली धावसंख्या फलक सजवत असताना जवळपास 21.00 ची सरासरी कायम राखली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील खूप प्रहार झाले, दुसऱ्या षटकामध्ये धावांची बरसात झाली आणि इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्या बॉलवर गोलंदाजानं चांगला चेंडू रिलीज केलाय आणि धावसंख्या फलकामध्ये देखील तुम्हाला बदलाव पाहायला मिळेल. 43 धावा बिनबाद. पहिल्याच चेंडूपासून आक्रमकतेने खेळताना आपण राकेश मात्रेला पाहिलं आणि हे पाहता मात्र ऋषी पवार सुद्धा तो त्याची पॉवर दाखवतोय. गोलंदाज अविनाश पाटीलचा चेंडू लेटकर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका मजबूत खेळता आला नाहीये. दुसरीचा प्रयत्न आहे, धोका होता आणि त्यानंतर नकार पाहायला मिळतो. नकार देणं ही गरजेची बाब आहे, कारण पहिल्या सलामी जोडीच्या माध्यमातून वैभव इथे चांगली धावसंख्या बनली आहे. नक्कीच ऋषी म्हणतायत की आपल्या बॅट मधून चांगले चांगले फटके येत आहेत, त्यामुळे दुसरी रन जिथे रिक्स उठवणं मी म्हणेन नक्कीच कठीण असेल. आणि त्याचप्रमाणे इथे मात्र पुन्हा एकदा खूप उशिरानं शॉट सिलेक्शन झालं, डायरेक्टली हिट झालंय. होय, पंचांचं बोर्ड आकाशाकडे आणि अखेरता पहिली विकेट मिळाली. जे संकटाचं सावट होतं ते संपलं आणि बॅट्समन परतावा लागे ऋषीला आता तंबूच्या आश्रयाला. अखेर रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलेला पहिला दे धक्का बेलोली टीमला आणि खेळाडू बाद होतोय ऋषी पवार, ज्याने दमदार पद्धतीने फटका खेळला होता, परंतु त्याला माघारी जावं लागतं. पहिला चेंडू षटका ठोकला होता, त्यानंतर सिंगल राहिली आणि 2 चेंडूमध्ये 7 धावा ठोकणारा ऋषी पवार तंबूच्या नक्कीच रोशन, ज्याप्रमाणे सातत्यानं आपण रस्त्यानं प्रवासाला निघतो तिथे एक ब्रीद वाक्य असतं की अतिघाई आणि संकटात नाही. धाबा बॅटमधून खूप चांगल्या प्रमाणात येत होते, चांगले चांगले फटके बॅटमधून येत होते, चांगली नजर रोवली गेली होती आणि अशा स्वरूपाने जिथे रन नसताना धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी आला आणि इथे पहिला दे धक्का नक्कीच पाहायला मिळाला. नक्कीच क्रिकेट खेळ हा नजर कैदीचा खेळ आहे आणि इथे नजर जर चांगली असेल तर मैदानामध्ये आपण ठसन गेम दाखवू शकतो. बेलवली संघ जरी पहिला विकेट गमावला असला तरी चांगल्या सुस्थितीमध्ये आहे, कारण एक चांगली धावसंख्या, एक चांगली पार्टनरशिप, जवळपास जर विचार केला रोशन तर 44 धावांची पार्टनरशिप बिल्ड झाली आणि ही पार्टनरशिप टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठी आहे. अतिशय देखणी पारी आपण पाहिली, ज्याला आपण मॅरेथॉन इनिंग सुद्धा म्हणू शकतो आणि तीच मॅरेथॉन इनिंग आखली पहिल्या सलामी जोडीच्या माध्यमातून राकेश म्हात्रे आणि ऋषी पवारनं. इथे पॉवर दाखवण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, लॉंग ऑन वरून मिड डॉनला आले, चांगला झेल पकडला आशिकेश भोईर. अशी कशी पकडली झेल? डेफिनेटली कॅच ऑफ द मॅच देखील म्हणता येईल आणि कॅच ऑफ द डे देखील असा जरी उल्लेख केला तरी कमी पडेल, कारण रनिंग कॅच घेणं, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर रोवणं आणि त्या बॉलला कलेक्शन करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्या सर्व जबाबदाऱ्या एका क्षणाला जो डिसिजन घेतला तो पार पाडला आणि आणखीन एक दे धक्का इथून बेलवली टीमला. काय देखण्या पद्धतीचा हा झेल होता. कैलासवासी व्हिडिओ Hello. पाटील स्मृती Thank you. स्टँड कडून आले. तर याच दरम्यान अजितजी मडवी साहेब यांचे वडील अशोक मडवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर अशोक मडवी साहेबांना विनंती करतो की यावं आपण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सकाळच्या सत्रापासून पाहुण्यांचे आपण रेलचेल पादा श्री रुपेश शेठ पाटील चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, सदैव प्रेमळ व्यक्तिमत्व तुम्ही म्हणू शकाल श्री रुपेश शेठ पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल सध्याचे ते संचालक. एक कार्य जबाबदारी सध्या त्यांच्या खांद्यावर ते पेलावत असताना
एक चांगली कार्यप्रणाली त्यांची पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला पनवेल तालुक्यामध्ये आणि खास करून उल्वे नोडमध्ये ज्यांचा आपण डंका पाहता, चांगल्या पद्धतीने उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तितकीच चांगली मॅच इथे घडली जाते. विचुंबे विरोधात खेळतो बेलवली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावपटलावरती. तिसरं षटक मार्गस्थ. अविनाशनं काय जबरदस्त गोलंदाजी केली. अद्यापर्यंत पूर्णतः धावसंख्याचा फलक त्यांनी थांबवला, परंतु यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट क्रीजच्या खोलवर जाऊन खूप चांगल्या पद्धतीनं फटका खेळला आणि डीप लॉंग लेग मधून चेंडू सीमा पार चौकार. धमाकेदार धमाकेदार असा हा खेळ राहिलाय. पाक गोलंदाज मित्र म्हणेन 5 चेंडूंमध्ये अविनाश पाटील सचिन चांगली गोलंदाजीची आखणी केली होती, परंतु 6व्या चेंडूवरती फलंदाजानं सत्ता गाजवली आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या टोटल 7 धावा. 3 षटकांचा कार्यकाल समाप्त आणि निश्चितच 3 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बेलोली टीमची 49. ड्रिंक टाइम. नक्कीच राकेशची स्तुती होत होती. अद्यापपर्यंत त्याने 14 चेंडूंचा सामना केलाय आणि वैयक्तिक 41 धावा जे नॉट आउट ते खेळतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज हे मैदान पूर्णतः चांगल्या पद्धतीनं ते गाजवताना दिसत आहेत. रोशन कहते हैं ना, न कोई संघर्ष न कोई तकलीफ तो क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि ती आग या पहिल्याच मॅच मध्ये आणि या पहिल्याच पूर्वार्धामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर थँक्यू. विचंबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्याच्यानंतर विपुल एंटरप्राइजेसचे ओनर सन्मान्य बी डी शेठ पाटील या संघाला नेहमी दमदार योगदान देणारे त्यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती करतो यावं. स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनी शेठ तुपे यांना देखील विनंती करतो. त्याच्यानंतर आज खऱ्या अर्थानं आपल्याला एक अभिमानाची गोष्ट, विचंबे गावातून तुम्ही कमांडोज पाहता जो भारतीय सीमेवरती आपलं रक्षण करत असतो, ते गीत गावण साहेब देखील यूट्यूबच्या माध्यमातून इथे मॅचचा आनंद घेत आहेत तिकडे सीमेवर असताना देखील. तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. पहा प्रतीकजी, ज्या पद्धतीनं महागुरूंची उणीव इथे भासत नाहीये, ज्या पद्धतीचं कार्य पाहायला मिळतं रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचं, सातत्यानं मी म्हणेन टेनिस विश्वामधील सर्वाधिक आयोजक मंडळी असेल, प्रेक्षक वर्ग असेल, खूप कमी वेळेमध्ये आणि कालावधीमध्ये सर्वांच्या अक्षरशः हृदयावर राज्य करणारं नाव म्हणजे प्रवीण गायकर रॉकस्टार यांना आपण सुप्रसिद्ध असणार हे समालोचक. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक अष्टपैलू खेळाडू आणि त्यानंतर उत्कृष्ट समालोचक रिवालजी मादेसर सुद्धा पाहायला मिळत आहेत सातत्यानं. कारण सध्या आपण पाहू शकाल दीपक फर्टिलायझर मध्ये कार्यरत आहेत, परंतु आज वेळात वेळ काढून आज आयोजकांच्या प्रेमाखातीर ते उपस्थित राहिलेत. आणि सध्याच्या घडीला या सीझन मध्ये नोकरी खातीर ते कमी स्पर्धा खेळतायत. आपले मनपूर्वक आभार. पहा इथे टोटल 3 षटकांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा लागल्या. 2 गडी बाद 49 धावा धावपटलावरती. 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने धावा बनतील यात काडी मात्र शंका नाहीये. खूप चांगल्या पद्धतीनं ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, पहिले 2 षटक खूप प्रभावशाली होते, परंतु कमबॅक करणारं षटक राहिलं तर अर्थातच अविनाशचं जे 7 धावांचं षटक आलं आणि एक विकेट देखील त्याला त्या ओव्हरमध्ये मिळाले आणि कमबॅक कुठूनही कधी कसंही केलं जाऊ शकतो हे त्यांनी त्या षटकामध्ये करून दाखवलं. परंतु राकेश म्हात्रे 14 चेंडू 41 या धावसंख्येवरती खेळतो. पहा अजूनपर्यंत तिसरा दिवस सुरू आहे, एकही अर्धशतक सचिनजी पाटील इथे झलकला नाहीये. ती सुवर्ण संधी आहे राकेश म्हात्रेला, बेलोली गावचा हा सलामीवीर. अद्याप जवळपास विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. सुरुवात होत असताना या षटकाला स्पिनर बॉलरचा इथे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि शॉट ऑफ द डे काय क्लास होता. ज्याप्रमाणे पाहणी केली, लेग स्पिनचा चेंडू आपल्याकडे येतोय आणि त्यानंतर फक्त दिशा दिली, तंत्र वापरलं आणि हा चौकार. आक्रमकतेने राकेश म्हात्रेच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आकाश पवार तो आपली पावर दाखवतो आणि इथे मात्र एक देखण्या पद्धतीची धावसंख्या बनू शकते याचे स्पष्ट संकेत पाहायला मिळतात. आणि रोशन, ज्याप्रमाणे सध्या आपण शेअरिंग समालोचन सुरू आपले टकोबा डीजे वाले आपल्याकडे पाहत बसलेत, त्यांना फार कमी संधी मिळते. टकोबा डीजे वाले आपल्याकडे टक लावून बघतायत. क्या बात आहे. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. खूप चांगल्या पद्धतीनं चौकार मात्र इथे सजवला गेला आणि राकेश काय आज इनिंग सादर करत असताना संपूर्ण आणि त्याला तेवढेच चांगल्या पद्धतीनं आकाश साथ देखील देतोय. यावेळेस शॉट पहा, व्हॉट अ शॉट, अप्रतिम.
आणि हा चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, जवळपास लॉंग स्टॉप मध्येच मी म्हणेन षटकार. काय फटका होता, केवी काका मैदान दणाणून सोडला असा हा फटका होता आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या अक्षरशः आग ओकते, धावसंख्येचं अग्नी तांडव पाहायला मिळतं. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते 59 रन्स. काय देखण्या पद्धतीची ही इनिंग साकार झाली आहे. राकेश मात्रे पहिल्या 2 षटकांमध्ये बरसला, त्यानंतर ऋषीनं षटकार दागला. अजय पाटील स्वस्तात माघारी परतल्यानंतर आकाश पवारनं आपल्या खांद्यावरती दारोमदार घेतली आहे. परंतु हा फटक्याचा तुम्ही उल्लेख जर केला तर गुडलाईन स्पॉटचा वापर केला होता आणि ज्या पद्धतीनं फलंदाज ज्या स्क्रीजचा गहिराई आपण एकदम डीप मध्ये जाऊन अक्षरशः शेवटच्या क्षणाला स्टंपच्या पाठीमागे आले होते आणि बॉडी बॅलन्स करत असताना जो फटका त्याने सजवला, हे ती अकलंक क्षमता आणि तात्पर्य आपण जर पाहिलं या फटक्यामधील, ते खूप प्रभावशाली होतं आणि ज्या पद्धतीने त्याने फटका ठोकला ते खूप मी म्हणेन स्तुतीजन्य देखील होतं. यावेळेस शॉर्ट आर्म पुल करण्याचा अगदी खडेखडे खेळण्याचा प्रयत्न केला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर थोडीशी चाच पडली, तिथे बॉल उचलण्यासाठी थोडंसं वेट त्यांनी जरूर घेतला, परंतु एक धाव या बॉलवर जरूर मिळेल. पाच दोन्ही फलंदाज वेट अँड ऑचची भूमिका इथे बजावतायत. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते 60 आता गाठली. पण ज्या पद्धतीने धावसंख्या बनतीये इथे 75 ते 80 धावा बनवू शकतायत. 77 धावसंख्येचा उच्चांक आहे या स्पर्धेचा, तो मोडीत काढला जाईल का हे पाहावं लागेल. ओहो, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये परिवर्तन राहिलं. ये होता है लेग स्पिन ऑफ स्पिन की ताकद रोशन. रॉंग वन तुम्हाला पाहायला मिळालं, फलंदाजाला बीट केलं. अगोदर लेग स्टंपचा वापर सातत्यानं होत होता आणि एक रॉंग वनचा वापर मध्येच झाला, त्यामुळे हे बीट झालेत. जाग्यावरून फटका खेळणं कुठेतरी अंगलट आले आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहिली आहे. राईट मोर द विकेटनं चेंडूची सबर पाहिली आहे. दुसरीचा पहिलीचाच प्रयत्न राहिला होता आणि त्यानंतर ही रन इथे मात्र कंप्लीट केली जाते. इथे अर्धशतक झळकवण्याची संधी आहे राकेश म्हात्रेला. 16 चेंडू आणि 42 धावसंख्येवरती वैयक्तिक कोठ्यातून खेळतोय हा बेलोली संघाचा सलामीवीर खेळाडू. का या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह. कारण का आहे तिथं प्रश्नचिन्ह आहे आणि तो नक्कीच त्याचं उत्तर यापुढे आपल्याला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज झालाय, चांगलं कमबॅक षटकार चौकार आल्यानंतर पाहायला मिळालं. एक रॉंग वन आणि एक लेग स्पिन खूप काही देऊन गेलाय. आणखी एकदा खूप चांगल्या पद्धतीनं अंत भला तो सब कुछ भला, शेवट गोड केला डॉट बॉलनं. जरी खराब सुरुवात या षटकामध्ये झाली असली गोलंदाजाची, तर शेवटचे 4 चेंडू खूप प्रभावीशाली राहिले आणि ते डॉट बॉल. पहिल्या हॅलो. 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या. तर इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय नेहमी वृक्षारोपण करणारे किरणजी मडवी, वटवृक्ष संस्थेचे अध्यक्ष किरणजी मडवी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी जयवंत पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान करावा. बघा, मडवी गुरुजी म्हटल्यानंतर या विभागामध्ये रोशन नव्हे तर संपूर्ण या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, ज्यांच्या अमोघ वाणीनं त्या स्पर्धेला सुरुवात होते. आणि मडवी गुरुजी सर, बेलवली गाव म्हटल्यानंतर 7 ते 8 संघ त्या गावामध्ये, परंतु जेव्हा मोठी स्पर्धा असते तो संघ एकजूट होऊन नेहमी दमदार परफॉर्मन्स देत असतो. असा हा बेलवली क्रिकेट संघ आणि तितकाच ताकदीचा विचुंबा संघ. रायगड प्रीमियर लीगमध्ये विचुंबे श्री शाहू वॉरियर्स विचुंबे, अर्थातच विवेक भोईर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ तो 4थ्या क्रमांकाचा विजेता ठरला होता. त्या अर्थातच विवेकजी भोईर साहेब गार्गे एंटरप्राइजेस आणि त्याच्यानंतर विनोद भाऊ भोईर यांना विनंती करतो आपण देखील यावं मंचावरती. त्याच्यानंतर विचुंबे ग्रामपंचायतीचे नेहमी हक्काची घरे ज्यांच्या माध्यमातून डेव्हलपर्स बांधली जातात ते सन्मान्य नितीन शेठ भोईर. त्याच्यानंतर आमचे जॉन्टी यांना देखील विनंती करतो यावं मंचावरती. वासुदेव भिंगारकर साहेब यांचंही सहर्ष स्वागत, सर्वांचं मनापासून स्वागत यावं व्यासपीठावरती. 61 धावा तुम्हाला 2 गड्यांच्या मोबदल्यानं नक्कीच बोर्डवर पाहायला मिळत आहेत आणि सातत्यानं चर्चा होत राहत असते आणि क्रिकेटची, कारण क्रिकेटच्या हंगामाला बहर येताना तुम्ही पाहू शकाल. ज्याप्रमाणे अगदी मी म्हणेन फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने राकेशची सुरू आहे आणि त्याच्यावर सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा आहेत आणि ती स्लोअर वन पद्धतीचा चेंडू रिलीज झाला आणि जिथे डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. वैभव, पहिले 3 षटक अतिशय वेगवान पद्धतीने सफर केले. जिथे वेग होता तिथे चौकार षटकार लागले, जिथे वेग कमी झाला तिथे धावसंख्या मंदावली. परंतु चांगल्या रस्त्यानं कधी कधी स्पीड ब्रेकरही असतात, हे देखील म्हणावं लागेल. आणि ते स्पीड ब्रेकरचं काम केलं अविनाशनं आणि त्याच्या जाग्यावर या षटकामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. एक रन कंप्लीट होता, दुसऱ्यासाठी रिस्क उठवली आहे
तिथे देखील खराब क्षेत्ररक्षण आणि पाहता पाहता 2 धावा मात्र इथे कंप्लीट झालेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फार सोप्या पद्धतीनं यष्ट्यांचा वेध घेतला असता तर खेळाडूला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं असतं. लगोरी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हे अगोरी झालं आणि त्यात नंतर रन्स कंप्लीट झाल्या 2. धावसंख्येची जमापुंजी 2 गडी बाद 63 धावा बेलवली. परंतु पॉइंट आणि शॉर्ट पॉइंट मधून स्टंप टिपणं हे खूप अवघड असतं, कारण एका सरळ रेषेमध्ये जेव्हा तिन्ही स्टंप येतात आणि ते कार्य परंतु प्रयत्न सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळत असतं. आताचा चेंडू स्लोअर वन अगोदरच ओलगलं स्क्वेअर लेग खाली आहे आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार चौकार. काय देखणे फटके इथे पाहायला मिळत आहेत. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. आक्रमकतेचं दुसरं नाव. बॅटिंग मार्कवर खेळतोय राकेश म्हात्रे. 48 धावा धावपटलावरती या सत्रामध्ये आपलं कार्य तत्परतेनं पार पाडतोय. देखण्या पद्धतीनं गोलंदाजीची आखणी करावी लागेल. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे आणि इथे आजच्या दिवसातील या स्पर्धेचा पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का? होय, चांगला फटका खेळलाय आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बेलवली टीमचा वंडर बॉय राकेश म्हात्रेचा पहिला अर्धशतक. मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. पहिलं अर्धशतक या श्री रुपेश शेठ पाटील उल्वे यांच्या या सुंदर चषकामधील. राकेश म्हात्रे बॅट उंचवा आपण आणि मानवंदना पेशकश करा आपल्या खेळाडू कक्षेला, कारण आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून आपलं कार्य बहरलं आणि आज केवी काका मैदान हे आपण गाजवलं. 50 धावा वैयक्तिकरित्या ठोकल्या या स्पर्धेमध्ये राकेश म्हात्रे बेलवली. खूप चांगल्या पद्धतीनं खेळ साकारला आज. आणखीन एक चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर, 1 बाउन्स चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. आणखीन एक चांगला चौकार. काय खेळी राहिली. नॉट आउट पारी खेळतो की काय. या स्पर्धेतील 34 चौकार हॅट्रिक पाहायला मिळते. धावसंख्या गुणतालिकेवरती पाहायला मिळते. टोटल 75 धावा धावपटलावरती. 77 धावसंख्येचा उच्चांक आहे. चेंडू राहिलाय 1 आणि हा रेकॉर्ड तोडला जाईल का? क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतातच तोडण्यासाठी आणि ते आज पुन्हा करून दाखवलं. आज पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 77चा हायस्ट स्कोर ब्रेक होईल का हे देखील पाहायला मिळेल. चांगला फटका आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी निघालेत. वेगवान धाव. पहिली धाव वेगानं घेतली. अगोदरच ठाम निश्चय होता की इथे दुहेरीला कन्वर्ट करायचंय आणि तदनंतर प्रचंड वेगाने 2 धावा पूर्ण करत असताना. तर याच दरम्यान रुपेश पाटील यांचे छोटे बंधू परेश पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. जर विचार केलात ना वैभव, हा मैदान रनांचा आहे आणि इथे धावा होत आहेत. जरी इथे धावा झाल्या असल्या तरी विचुंबे संघ देखील या मैदानात तितकीच दमदार कामगिरी करेल. तत्पूर्वी ज्या बेलवली संघ मैदानावरती खेळतोय, अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ बेलवली, त्या बेलवली संघाला टी शर्ट्स ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते लायन्स ग्रुपचे सदस्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिविभागीय अध्यक्ष कुणालजी वसंत फडके साहेब यांच्या बोनशेत यांच्या वतीनं हे टी शर्ट देखील पुरस्कृत केले गेले. तर ते आले असतील, त्यांना देखील विनंती करतो यावं मंचावरती. आपलंही सहर्ष स्वागत. पूर्णपणे मंच मात्र इथे बहरलाय. ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रापासून पाहुण्यांची मांदी आली सातत्यानं पाहायला मिळते आणि आज मेगा फायनलच्या या दिनी पाहुणे आणि त्यानंतर क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी. केव्ही काका मैदान उल्वे नोड मधील एक नामांकित असे मैदान आणि खऱ्या अर्थानं रायगडातील टॉप 10 मध्ये या मैदानाची गणती केली जाते वैभव. डेफिनेटली, कारण आता या सिमेंटच्या जंगलामध्ये हे सुंदर मैदान हेच मी म्हणेन. कारण तुम्ही पाहू शकाल अगदी ज्याप्रमाणे मैदानावर ग्रास आहे रोशन, मैदानाच्या बाजूला आपण थोडी उंच झाडे पाहतो, त्या झाडांखाली बसून प्रेक्षक आनंद घेत आहेत. आणि सध्या थोड्या दिवसामध्ये जे मैदानाच्या आपण नक्कीच एका बाजूला जी वृक्ष लागवड झाली आहे, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरी, आणि त्याच प्रकारे वृक्ष लागवड देखील थोड्या दिवसामध्ये हे वृक्ष देखील आणखी प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा निर्माण आणि सावली निर्माण करून देतील. अतिथी मान्यवर श्रीमंतजी घरत वहाल यांचंही शुभ आगमन होते. आपले मनपूर्वक स्वागत. किती मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग पाहायला मिळतो. सीएम ट्रॉफीचे सर्व आयोजक आपलंही मनपूर्वक स्वागत केले जाईल. श्री रुपेश पाटील
चषक उल्वे या स्पर्धेमध्ये आपण खेळाचा पहिला पूर्वार्ध पाहिला, जिथे 77 धावा धावपटलावरती लागल्या आणि धारावे टीमच्या रेकॉर्डची इथे बराबरी केली आहे. ती बेलोली टीमनं टोटल 77 आणि जिंकण्यासाठी 78 धावसंख्येची आवश्यकता आहे ती विसुंबी टीमला. कशा तर रीतीने थँक्यू. फाईट राहील इथे सन्मान केला जाईल मित्रांनो. बैलगाडा क्षेत्रातील अर्थातच एक मोठं नाव, तेजा बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय किरणबाई पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. तर किरण शेठ यावं आपण स्वागत कक्षामध्ये आणि विनंती करतो मी तर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील साहेब यांना विनंती करतो आणि किरणजी मडवी साहेब आपल्या शुभ हस्ते SK ग्रुप तेजा बैलाचे बैलगाडा मालक अर्थातच सन्माननीय किरणबाई पाटील यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. किरणजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते SK ग्रुप मंडळानंतर संदेश आणि किरण एव्हन जोडी ही नेहमी दमदार योगदान क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. रुपेश पाटील यांचे देखील तुम्ही 3 बैल विलसुंबे संघ बॅट्समन पटकन लवकर मैदानात पाठवायचा आहे. खऱ्या अर्थानं पाहता पब्लिक किंग रोनाल्डो, त्याच्यानंतर खाशा आणि वार्नल असे हे 3 सुप्रसिद्ध बैल नेहमी त्यांचे तुम्ही पाहिलेत आणि नेहमी त्यांचे वडील प्रकाश पांडुरंग पाटील आपल्या पित्याच्या नावाने नेहमी शर्यती क्षेत्रामध्ये हे दमदार नाव राहिलंय आणि आजही तो वारसा जपत असताना तुम्ही हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रुपेशजी पाटील साहेबांच्या नावाने ही स्पर्धा एन्जॉय करता. तर तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. मोठ्या मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग पाहायला मिळतो. तर चला पहिली सलामीची जोडी आपण तात्काळ मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे. तर जय बजरंगच्या नावानं देखील खूप मोठा फॅन फॉलोविंग तुम्ही त्यांचा पाहता ते रुपेशजी पाटील साहेब. चला सलामीची जोडी लगेच जाऊ द्या मैदानात. आणि इथे बेलोली म्हटल्यानंतर द्वारकानाथ चोरगे यांचा हा गावचा संघ, कॉमेंटेटर दिनेशजी पाटील यांचा देखील हा संघ. बघा विचुंबे टीम नेक्स्ट बॅट्समन जे असतील तुम्ही मिडल ऑर्डरचे किंवा 5 क्रमांकाची तयारीत राहा. तर भलं मोठं आव्हान आहे स्वप्नील कांबळे आणि नाना भोईर यांचे सुपुत्र अर्थातच लेफ्ट हँडर रन मशीन आशिकेश तुम्ही मैदानावरती पाहता. ही जोडी भलं मोठं आव्हानाचा पाठलाग करताना या धावा होतील की धावा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन करत जातील मैदानामध्ये. पुन्हा एकदा घेऊन जातोय ते वैभव आणि रोशन यांच्याकडे. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. अथांग महासागरावर अवतरलंय क्रिकेटचं भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. खूप प्रचंड संख्येनं जे प्रेक्षक वर्ग आलाय, जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या लाईव्ह पाहत आहेत, सर्वांचंच आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत सँडी, करतो. तुला मी मागाशी पण सांगितलं, आता पण सांगतो, तुमच्याकडे सगळे सूत्र दिलेत. निर्णय घ्यायचा आहे तुमच्याकडे आहेत. कोणत्याही संघाला वेळ वाया जाऊ देता कामा नये. येस, दोन्ही पंचांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. लगेच संघ जर टाइमपास करत असेल इकडे आम्हाला इशारा करायचा, लगेच पेनल्टी डिक्लेअर केली जाईल. तर महाराष्ट्र क्षेत्रातील अजून एक बैलगाडा मालक अर्थातच छोटा लक्ष ग्रुपचे सर्व संतोष शेठ घरत साहेब वरचेउले यांच्या वतीनं देखील रुपेश शेठ पाटील यांच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तब्बल विक्रमी खरेदी करून तुम्ही छोटा लक्ष खऱ्या अर्थानं पाहता त्या बैलाचे मालक आणि छोटा लक्ष ग्रुप अर्थातच संतोष शेठ घरत साहेब आणि रोशन मेहर यांच्या वतीनं शुभेच्छा आलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. श्रीमंत घरत साहेब आपलंही सहर्ष स्वागत. काउंट डाऊन स्टार्ट झाले. आता उलटी गिलती सुरू झाली आहे. लक्षाचा विचार केला तर 78 धावांचं लक्ष घेऊन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला मात्र आता इथे सुरुवात होईल. 2 सलामीवीर दाखल झालेत, आशिष भोईर आणि स्वप्नील कांबळे. तुम्ही पाहू शकाल 2 ओपनिंग ब्लास्टर्स कशा रीतीने कार्य राहील या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंचे. पहिला चेंडू आपण पाहू शकाल, अक्षरशः चेंडू खोदून काढलाय. सुरुवात होते जशास तसं प्रत्युत्तर देत असताना ज्याप्रमाणे सुरुवात झाली पहिल्या पूर्वार्धामध्ये, उत्तरार्धामध्ये देखील तशीच फाईट आणि या मॅच मध्ये संघर्ष काय आहे या पहिला चेंडू सांगून गेलाय. पहिल्याच बॉलवरती बुलडोजर स्ट्रोक पाहू शकाल. धावसंख्येचं खोदकाम इथे सुरू झालंय पहिल्याच बॉलवर. डेफिनेटली. आणि ज्या प्रमाणात चांगला पद्धतीचा चेंडू होता आणि पहिला बॉल जेव्हा इतका चांगला रिलीज होतो आणि त्यावर जेव्हा असे फटके येतात तेव्हा कुठेतरी गोलंदाजावर थोडंसं दडपण असतं. परंतु या दडपणातून झुगारून कोण आपला साजेशी खेळ करेल आणि कोण विजयाला समीप करेल याची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. गोलंदाज इथे सज्ज झालाय.
राईटम ओव्हर द विकेटनं चेंडू सफर केला. 5 चेंडू टाकत असताना पॉपिंग क्रीज लगत थोडीशी घसरगुंडी पाहिली होती गोलंदाज प्रणित गायकरची, परंतु त्यानं चांगला चेंडू सफर केला. डॉट बॉल. कधी कधी असे रिस्की निर्णय गोलंदाजाच्या अंगलट येताना देखील तुम्ही पाहिले, परंतु ज्या ठिकाणी थांबण्याची गरज असते कुठेतरी नशिबाची साथच मी म्हणेन, कारण एक खराब चेंडूवर मोठा फटका येण्यापासून वाचलाय. कारण बाउन्सर मध्ये वेग कमी असेल तर फलंदाजांना वेल भरपूर मिळतो आणि त्यामुळे पूलचे फटके चांगले चांगले येताना देखील तुम्ही पाहिलेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑन स्क्रीन थर्ड अंपायर चेक करतील. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. आता पंच तिसरे पंच आपण जोडले जातील. कमिटी मेंबर इथे मात्र सज्ज असतील पंचांच्या भूमिकेमध्ये आणि ही नियमावली खूप चांगली पाहायला मिळते. ऑन स्क्रीन पंचांची भूमिका. ओहो, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे लाईन मध्ये पकडला गेला. पकबादा लेग बिफोरची शिकार. पहिला दे धक्का विचुंबे टीमला आणि खेळाडू बाद होतोय आशिष भोईर. नाराज असेल स्वतःच्या या शॉट सिलेक्शनवर. त्यांना माहिती होतं की आपली विकेट किती महत्वाची आणि ज्याप्रमाणे आशिष यंदाच्या सीझन मध्ये टच आहे ते खूप महत्वाचं होतं आणि इथे पहिला दे धक्का विचुंबे टीमला. निश्चितच विचुंबे गावचे प्रेक्षक म्हणत असतील अशी कशी रे विकेट टाकली आशिष, ज्या पद्धतीनं पहिल्या विकेटचं पतन पाहिलं. नक्कीच रोशन, ज्या पद्धतीने फलंदाज बाद झाले. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता अशिकेश भोईर हा खेळाडू उतरलाय. नुकताच पनवेल प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण संपन्न झालं आणि त्या स्पर्धेमध्ये काय खेळ केला या अशिकेश भोईरनं, तोच कॉन्फिडन्स घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरावं लागेल. ग्रामीणच्या माध्यमातून विचुंबे आणि बेलोली संघातील खेळाडूंनी चांगलं ठसन गेम दाखवलंय आणि त्या पद्धतीनं अनेक नामांकित प्रीमियर लीग मध्ये आपण खेळताना या दोन गावातील खेळाडूंना पाहिलं. त्यातील एक खेळाडू अशिकेश भोईर. तुम्हाला आता नशीब नावाच्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला कर्म नावाच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा लागेल. इथून चपराक लगवण्याचा प्रयत्न होता. ज्याप्रमाणे बाउन्सर पहिल्या शरीरापासून दूर चेंडू रिलीज झाला. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार येऊन देखील आपलं धैर्य न गमावता त्या खूप चांगल्या पद्धतीनं या षटकाला त्यांनी सजवलं आणि पुढील 3 चेंडूवर कोणती रन नाही, 1 विकेट. तेज तर्रार ही गोलंदाजी पाहायला मिळते. राईट मोड द विकेट न चेंडू सफर केला. ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवाबाना त्या पद्धतीनं गॅप मधून चेंडू रोवल्यानंतर मिळाल्या 4 चौकार. प्रचंड ताकदवान खेळाडू आहे. जरी दिसण्यानं शरीरदृष्टी अगदी मी म्हणेन स्लिम असेल परंतु स्लिम अँड फिट असं आपण म्हणतो. अशाच पद्धतीनं हा खेळाडू आणि ज्याप्रमाणे चेंडूवर तुटून पडला, ताकदीचा प्रचंड वापरासोबत टायमिंग देखील चांगलं झालं आणि खूप चांगल्या पद्धतीनं चौकार. 5 चेंडू फळीची चांगली सांगड पाहायला मिळाली आणि टायमिंगच्या जोरावरती अशिकेश भोईरनं इथे दागलाय चौकार. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. 1 गडी बाद विचुंबे जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. त्यानंतर मिळते ही सिंगल. 5 सिंगल डबल न काही होणार नाहीये. चौकार षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल विचुंबे टीमला आणि पहिल्या षटकाचा कार्यकाल झालाय समाप्त. तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी अर्थातच उल्वे नोड मंडप डेकोरेशनचे अध्यक्ष सन्माननीय दत्ताराम गोविंद मडवी साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाची आम्हाला देणगी आली. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि महादेवजी कटेकर साहेब मोरावे यांच्या वतीनं आम्हाला 2,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला देण्यात आली. त्यांचंही मनापासून आभार. सर्वच दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्यानंतर आज तरगर 40+ मास्टर संघाचे अष्टपैलू खेळाडू यशवंत शेठ औलेकर आबा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आमच्या कमिटीकडून संजीवनी 40+ रुपेश शेठ पाटील उल्वे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल संचालक यांच्याकडून यशवंत शेठ औलेकर आबा यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. प्रवैभव 78 धावांचं लक्ष घेऊन उत्तरार्धामध्ये मैदानामध्ये विचुंबे संघ उतरलाय आणि जर लक्षाचा विचार केला तर पर ओव्हर मध्ये जे रन रेट हवं आहे ते 15.6 च्या सरासरीनं तुम्हाला चालायचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं रन रेट पासून दूर राहिले त्याची भरपाई
तुम्हाला लगेच करावी लागेल, अन्यथा या सामन्यापासून तुम्हाला दूर ठेवेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. पहा वैभवजी, पहिल्या षटकामध्ये पहिल्या विकेटचं पतन पाहिलं, परंतु 2 चौकार आले हे सुद्धा विसरू कामा नये. ज्या पद्धतीनं फटके चांगले येत आहेत, चांगला फटका खेळला आहे आणि इथे झेल सुटलाय, झेल जमिनीला भूदान. झेल कोणाचा सोडलाय, जो या मॅचचं फास कधी पलटू शकतो, ज्या खेळाडूमध्ये धमक आहे या मॅचला फिनिश करण्याची, आणि तोच खेळाडू अशिकेशला जीवनदान दिलं. आणि झेल कोणी सोडलाय, ज्या खेळाडूनं अर्धशतक झलकालं त्या राकेशनं इथं झेल सोडलाय. हा झेल राकेश म्हात्रेनं सोडणं कुठेतरी अंगलट येईल की काय असं वाटू लागले, कारण झेल सुटलाय अशिकेश अशिकेश भोईर याचा झेल सुटल्यानंतर इथे आक्रमण पाहायला मिळतं. सुंदर फटका इथे खेळलाय आणि त्यानंतर मिळतोय इथे चौकार. चांगला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या प्रमाणात चपराक लागवली या चौकाराच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या फलकामध्ये आता होईल बदला. आमचे सचिन पाटील आम्हाला माहिती देत असताना सध्या 14 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. अभिषेक चोरगे हा गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने होता, परंतु दुसऱ्या बॉलवर खराब चेंडूला उत्तर. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक, झेल घेण्याची संधी, आता चूक होणार नाही हे सांगत असताना टिपलाय झेल, संपुष्टात येईल. बॅट्समन मैदानामध्ये स्वप्नील कांबळेचा खेळ, आणखीन एक दे धक्का इथून फलंदाजी करणाऱ्या विचुंबे टीमला. रोशन स्वप्नील कांबळे एक महानतम खेळाडू आहेत या टीम मधील, खूप कर्तृत्ववान खेळाडू आहे, परंतु आता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खूप लवकर धारातीर्थी हॅलो पडले. हॅलो. तर याच दरम्यान सन्माननीय उत्तम कोली साहेब मोरावे यांचे देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही रुपेश शेठ पाटील चषक 2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग इथे या स्पर्धेला व्हिजिट देतोय. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. पहा गोलंदाजीच्या मार्कवर अभिषेक चोरगेनं इथे झटका दिलाय तो विचुंबे टीमला आणि खेळाडू बाद झाले स्वप्नील कांबळे. स्वप्नील कांबळेचा विचार केला तर सातत्यानं खुल्या गटामध्ये खेळणारा खेळाडू विचुंबे गावचा, आणि याला मात्र स्वस्तात माघारी पाठवले गोलंदाज अभिषेक चोरगेनं. तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन, धावसंख्या थांबली फक्त 14 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली, परंतु याच दरम्यान 4थ्या क्रमांकावर अविनाश पाटीलचं आगमन मैदानामध्ये झालंय. मधल्या फरीमध्ये जेव्हा जेव्हा संघाचा डाव विखरतो तेव्हा प्रत्येक क्षणाला बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये सावरण्याचं काम अविनाशनं केलंय. इथे चांगला फटका, खूप चांगला प्रयत्न झाला, नजर किती चांगल्या पद्धतीने होती, आणि जर हा झेल टिपला असता तर एक इंटरनॅशनल पद्धतीनं हा झेल टिपला गेला असता, परंतु वारंवार चुका होत आहेत तिथे राकेश कडून. धावसंख्या चेस करत असताना राकेश म्हात्रेनं 2 झेल सोडणं ही धोक्याची घंटा आहे. चेंडू अशी गोष्ट आहे, जर एकदा चूक क्षेत्ररक्षकाकडून झाली तर तो वारंवार त्याच क्षेत्ररक्षकाचा पाठलाग करतो, आणि सध्या हेच कार्य राकेश कडे घडते. पहा काय फटका आहे, क्लास शॉट, ज्याप्रमाणे पायाचा वापर केला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला आणि इथे स्क्वेअरलेग कडून सीमापार षटकार. मिळतो आशिकेश असा खेळाडू आहे आणि त्याला जीवनदान मिळालंय. क्रिकेटमध्ये जीवनदान म्हणजे जखम, आणि त्या जखमांवर मीठ चोलणं हे खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीनं जमतं. आणखीन एक इथे बरसत असताना चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनावं लागेल दर्शक. बॅक टू बॅक दुसरा षटकार आशिकेशच्या बॅटमधून.
प्लीज 2 षटकं संपतायत. आता या मॅच मध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षण करणारी बेलवली टीमचं थोडंसं पारडं जड होत होतं आणि अशिकेशनं मधली आपली भूमिका पार पाडली आणि स्वतःला सिद्ध करत असताना पुन्हा एकदा या मॅचचं काउंटडाऊन अशाच पद्धतीनं स्टार्ट राहील आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं कमबॅक करत असताना तुम्हाला पाहायला मिळालंय. या लढतीचा विचार केला 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा लागल्या धावपटलावरती 27 धावा धावपटलावरती पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये प्रणित गायकरनं धावा दिल्या 9 आणि त्यानंतर अभिषेक चोरगेला तब्बल 18 धावा लुटल्या. रोशन कहते हैं ना, खोकर पाने का मजा ही कुछ और है, रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है. हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त, हारने के बाद जीतने का मजा ही कुछ और है. तर आणि अशाच पद्धतीने हा सामना बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सतीश पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करतो यावं मंचावरती आणि योगेशजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो यावं आपण आपलं सहर्ष स्वागत. या लढतीची मौज मजा लुटण्यासाठी क्रिकेट रसिक वर्ग सज्ज आहेत. गोलंदाज सज्ज जर राकेश मात्र एक अष्टपैलू गुणवान असा खेळाडू अजय पाटील चेंडूला जज करतोय आणि त्यानंतर फक्त पाहायला मिळते ती सिंगल. याच पद्धतीनं इथे धावसंख्या बनवावी लागेल ती विसुंबी टीमला. 17 चेंडूंमध्ये तब्बल बनवायच्यात अजूनपर्यंत 50 धावा. जर पूर्वार्धामध्ये झालंय तर उत्तरार्धामध्ये का नाही. वॉट अ बॉल, काय चेंडू होता. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर या क्षणाला झाला आणि जो खेळाडू बरसतोय अगदी तिथेच मात्र यॉर्कर पद्धतीनं त्याला शांत बसवलंय. इथून लढवावं लागेल, झुंजावं लागेल, कारण हीच ती वेळ आहे जिथून तुम्ही या सामन्यामधून पुनरागमन करू शकता. रणझुंजार पारी खेळावी लागेल. लढवय्या बाणा पेशकश करावा लागेल विसुंबी टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेट न चेंडू सफर केला आणि इथे मात्र आक्रमकतेनं फटका खेळलाय. या फलंदाजाचा पाहण्या जोग, त्याचा हुनर, त्याचा जिगर तितकाच लांब खेचतोय अशिकेश भोईर. सिक्सर. या मॅच मध्ये ज्याप्रमाणे राकेश म्हात्रेनं जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीला जाणीवपूर्वक मी म्हणेन त्या इनिंगला त्यांनी एंड केलं आणि तदनंतर या मॅच मध्ये ती जबाबदारी आता अशिकेश आपल्या खांद्यावर घेत असताना आणि तसा खेळ देखील सध्या सुरू आहे आणि या मॅचचं फासं पालटण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे सांगत असताना वैभवजी अलीकडच्या षटकाकडे पाहायचं झालं तर पहिल्याच बॉलवरती राकेश मात्र जेलबादच्या स्वरूपानं बाद होऊ शकले असते, परंतु त्या ठिकाणी षटकार लागला आणि या स्पर्धेचा पहिला अर्धशतक झलकला राकेश मात्रेच्या बॅटमधून. इथे ढसाल कार्य पाहायला मिळतं फील्डिंग डिपार्टमेंट. एक धाव आता सोन्याच्या भावानं तोलली जाईल या मॅच मधील, कारण आता पहा मैदानामधील रेलचल खेळाडूंची धावपल आणि ज्या पद्धतीनं आता संघर्षाला सुरुवात झाली आहे, ज्या पद्धतीनं फाईट देण्यासाठी दोन्ही एंड जी सुरुवात झाली आहे ती खूप महत्वाकांक्षी आहे. कारण इथून लढावंच लागेल, कारण धावसंख्या फलकावर धावा लागले ते आता तुम्ही पाहू शकाल जवळपास 36 धावा, येणारे चेंडू 14 आणि 42 धावांची गरज. दोन्ही संघ जिंकण्यासाठी लगबग करतायत. 14 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतो. अजय लॉंग ऑन वरून येतोय, त्यानंतर फक्त पाहायला मिळते ती सिंगल. धावसंख्या 1 आकार घेते. धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 37 धावा धावपटलावरती. पाक गोलंदाज राकेश म्हात्रेनं तात्काळ कमबॅक दाखवलं. कमबॅक करणं, परिवर्तन करणं आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे हेच दाखवत असताना या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस बॅटचा टो एंडवर चेंडू आदलला जरूर झेल तिथे कदाचित सुटलाय, परंतु बॅकअप चांगला राहिला. सुदैवानं हा चेंडू अडवला गेला आणि ते डॉट बॉलची सांगता होत असताना पहिले पाहता आता 3 षटकं संपलेत. बॉलिंग अनालायसिस आपण पाहूया. एकूण धावसंख्या फलकावर धावा लागलेत त्या 37 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रणितनं गोलंदाजी करत असताना 9 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक राहिलं होतं विसुंबी टीमचं. अभिषेकचं ते महागडं षटक 18 धावांचं, 1 विकेट त्याला मिळाली आणि राकेशने या षटकामध्ये खर्च केले 10-12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. तर व्यासपीठावरती नुकताच आगमन झालंय ते मोरावे गावचे उत्तम कोहली साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल.
संजीवनी 40+ दमदार खेळाडू आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय शशिकांत पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे उत्तमजी कोली साहेब मोराबे यांचं या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान करावा. मायेचं वस्त्र अलंकार उबदार शाल देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. पुष्पगुच्छ आणि रुपेश शेठ पाटील चषकाचं हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती श्री रुपेश शेठ पाटील चषकाचा आपल्याला रॉयल थाट पाहायला मिळतो. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मैदानामध्ये या ग्राउंडमध्ये आता वातावरणामधील गरमाट वाढली आहे, ग्राउंड तापलंय आणि त्याच पद्धतीनं आता सामना तुम्हाला तापताना पाहायला मिळेल. कारण आता संपूर्ण पणाला लागलंय. 12 चेंडू 41 धावांची गरज. एका बाजूला याच धावा चेस करण्यासाठी आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने त्याच धावा डिफेन्स करण्यासाठी नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल. रणकंदन माजलय, रणकंदन माजलय. आ देखे जरा किसमें है कितना दम, कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. डेफिनेटली. परंतु बेलपाडा संघाला आपण इथे विनंती करूया, या पण व्यासपीठावर आपल्याला रेडी राहायचं. यानंतर विनर वर्सेस विनर असा लगेच टॉस होणार आणि सामना देखील सुरू होईल. विनर टू विनर ही लढत पाहायला मिळेल. जिथे दमखम पाहिली आपण बेलपाडा टीमची, इथे गाडा अभ्यास करावा लागेल. विसुंबे टीमला लढत द्यावी लागेल. ती बेलोली टीमला 12 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटचा थरार नाट्य आता तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आता हृदयाची धडकन सर्वांची तेज हलवली होतील, कारण या मॅच मध्ये जसा संघर्ष जाईल अशिकेशला कार्य पूर्णत्वाला न्यावं लागेल. आणि ते सांगत असताना फटका ठोकलाय जरूर, परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस चूक होत नाही, टिपला गेला झेल आणि अशिकेशच्या खेळीचा मात्र इथे अंत. मध्ये जाईल असे स्पष्ट संकेत पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन पाहिलं. आता समीकरण 11 चेंडू 41. काय लढत घडली जाते. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 9, त्यानंतर आले 18, तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि आता समीकरण 11 चेंडू 41. आता विकेटची फडजर थांबवावी लागेल, संघर्ष करावा लागेल, बॉलवर आक्रमण काढावं लागेल आणि एखादा गोलंदाज किती चाणाक्ष असू द्या, तो आपल्या षटकामध्ये 1-2 चुका अशा करतो ज्याच्यावर तुम्ही प्रहार करू शकता, त्याची प्रतीक्षा देखील करावी लागेल. फटका सजवण्याचा प्रयत्न, गुडघ्याचा वापर करायचा होता. मेन अंपायर कॉल सँडी पालकर, व्हायब्रेशन अंपायर इशारा करत असताना व्हाईट बॉल तुम्हाला इथे पाहायला मिळाला आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आत्माराम कोहली सर, त्यानंतर सँडी पालकर सर, केवाले नेहमीच नटखट अदा पाहायला मिळते. आता धावसंख्येचा विचार केला तर 11 चेंडू 40 धावा. कोणत्याही क्षणाला काही घडू शकते, याचंच नाव क्रिकेट आहे. कधी मोमेंटम बदलतं. क्रिकेटमध्ये काल आणि वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही असं सातत्यानं म्हटलं जातं. काय फटका आहे, क्लास दाखवत असताना गॅप शॉट सिलेक्शन तंत्र वापरलं. चेंडू सीमा रेषेपलीकडे चौकार. देखण्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. राउडी स्ट्रोक पाहिला आपण. बॅटिंग मार्कवर येता क्षणी करण सुरते ऑन फायर 4 रन. संघर्षामध्ये साथ देणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि ती करण सध्या ते संघर्षामध्ये साथ देत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतं. या चौकारानं पुन्हा एकदा मॅचचा क्लास आता तुम्हाला जरूर पूर्णतः चित्र आणि कायापालट जरूर होताना पाहायला मिळेल. फटका सजवण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू घरंगळत चाललाय. 1 रन कंप्लीट गेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षण रोशन सातत्यानं आता इथे प्रयत्न करावा लागेल. चौकार षटकारांसोबत एकेरी दुहेरी धाव देखील महत्वाची आहे, कारण क्रिकेटमध्ये आता या मुवमेंटला धावा कशा आल्यात याला महत्वाचं राहिलं नाहीये. धावा येणं गरजेचं आहे, ते कोणत्याही पद्धतीने येऊ द्या. स्ट्राईक रोटेशन खूप काही महत्वाकांक्षी ठरलं जाईल. 9 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. इथे आक्रमकतेने चेंडू सफर केला. यॉर्कर से वार, विरोधी पे शिकार. हा शिकंजा गजताना प्रणित गायकर ऑन फायर. शेवटच्या क्षणालाच ब्रह्मास्त्रांचा वापर केला जातो.
हे सांगत असताना ही अस्तित्वाची लढाई आहे, कारण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही लढाई जिंकावी लागेल आणि जिंकण्यासाठी नेहमी झुंजावं लागतं आणि तो झुंजार बाणा या दोन्ही टीम मध्ये आहे आणि तो दाखवत असताना हा फटका पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू रिलीज केला. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट स्वतः विकेट किपर वेगानं बॉलवर पोहोचले. आणखीन एक सिंगल डबलनं या सामन्याला जिंकता येणार नाही विचुंबे टीमला. सिंगल डबलनं फक्त धावसंख्या फलक हालतं राहील, परंतु लक्ष खूप दूर आहे. कळते ना, दिल्ली बहुत दूर आहे आणि दिल्लीचा प्रवास लवकर गाठायचा असेल तर तुम्हाला आता हवाई सफर करावा लागेल. 5-7 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. इथे हवाई हल्ले जारी करावे लागतील. हवाई हल्ला जारी करण्याचा प्रयत्न आहे. अजय पाटील चेंडू खाली येतोय. विकेटचं पतन. झटका क्रमांक 4 विचुंबे टीमला. तर याच दरम्यान खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. ते रुपेश शेठ पाटील यांचे साडो वाकडी गावचे भरत पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लाईव्ह एन्जॉय करतायत, तर त्यांचंही सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता विजयासाठी राहिली आहे. 5 षटकार 1 चौकारांची नितांत गरज. प्रत्येक बॉलवर आक्रमण होणं तेवढंच महत्त्वाचं असेल आणि तुम्ही अगदी पाहू शकाल या मॅच मध्ये सध्याची स्थितीचा विचार जर केला तर सध्याचं थोडं पारडं जरूर बेलोली संघाचं आहे, परंतु का केव्ही काका मैदान एक नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी रेडी असेल का की गोलंदाज अशाच पद्धतीनं सहज सामना आपल्या हातामध्ये घालतील. केव्ही काका मैदानावरती मोका आहे विचुंबे टीमला, परंतु त्याचा फायदा त्यांना उचलता आला नाहीये. झटका क्रमांक पाहायला मिळतो 5. खेळाडू बाद होतोय. अविनाश पाटील बॅक टू द पवेलियन, जिथे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता होती 34 धावसंख्येची, तिथे विकेटचं पतन घडलं जातं. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा आल्या, मग धावसंख्या का रोखली जाते? या प्रश्नांची उत्तरं, या प्रश्नांची उकल संगणकाला द्यावी लागेल. डेफिनेटली, परंतु इथून जर विचार केला ना तर जे षटक होतं गोलंदाज जे 10 धावांचं षटक आलं होतं प्रणीतचं आणि राकेशचं, आणि त्यानंतर प्रणीतनं देखील खूप चांगली पद्धतीनं विकेट्स घेतले आणि तिथून या मॅचची हवा निघली आणि त्यानंतर इथे विचुंबे संघाला पुन्हा इन होणं हे डोईजड गेलं. प्रणीत गायकरनं आपलं प्रतिबिंब या मॅच मध्ये उमटवलं आणि त्याच मुले की काय या मॅच मध्ये सध्याच्या घडीला दबदबा पाहायला मिळतो बेलोली टीमचा आणि अंतिम चरणामध्ये हा पाहायला मिळतो चौकार. रोशन, आता हे फटके आता एंटरटेनमेंट नक्कीच होतील, कारण आता सामना हातातून निसटलाय. फक्त फॉर्मॅलिटीजच कंप्लीट केल्या जातील. म्हणतात ना, वेळ गेली सत्ता गेली शहाणपण संपलं अशी परिस्थिती. परंतु इथे फनी क्रिकेट पाहायला मिळतो. लढाई हरण्याच्या कगारवरती आणि इथे मात्र ढाल मागवली. डेफिनेटली नाहीये, कसं म्हणता येणार नाहीये रोशन, कारण क्रिकेटमध्ये सेफ्टी गार्ड असणं तुम्हाला महत्त्वाचं असतं. कारण एखाद्या खेळाडूला जर चेंडू आदलला कदाचित दुखापत झाली तर थोडंसं त्या खेळाडूसाठी दुःखदायक होऊ शकतं. परंतु लढायला गेले तलवार मागे का ठेवली हा प्रश्नचिन्ह. नक्कीच आता, परंतु खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला. जरी गोलंदाजीची महागडी ठरली असली, जे पहिला स्टार्ट होता बेलोली टीमचा तो अप्रतिम होता. राकेशने केलेल्या जीवनदानाचा फायदा ज्या पद्धतीने त्याने उचलला, एक अर्धशतक झलकावलं आणि तिथून ज्या पद्धतीने एक मोठा स्कोर सेट झाला आणि चेस करणं तेवढंच अवघड झालं. राकेश मात्रेचा सोडलेला पहिल्याच बॉलवरती झेल तो कुठेतरी अंगलट आला विचुंबे टीमला, परंतु विचुंबे टीमनं स्टार्टिंग खूप चांगली दिली होती आणि त्यानंतर तिसऱ्या षटकापासून धावसंख्या रखडली गेली आणि त्यानंतर या मॅच मध्ये दबदबा राखला तो बेलोली टीमनं. चुका चुका चुका, परंतु आता चुकांची गणना होईल. पहिल्या हेडिंगला जर हायलाइट मध्ये चूक आहे, रोहित पाटीलनं सोडलेला झेल राकेश मात्रेचा आणि आज त्याला साक्षात स्वप्नामध्ये राकेश येणार. नक्कीच वैभव सर, पहिल्याच बॉलवरती चूक झाली आणि त्यानंतर दुःख त्यांना सहन करावं लागतं अंतिम चरणामध्ये मॅच. परंतु विजय महोत्सव साजरा करण्यासाठी बेलोली संघ उत्सुक आहे. परास्त व्हावं लागेल विचुंबे टीमला. नक्कीच आज पुन्हा एकदा क्रिकेटने दाखवून दिलं एकाची चुकी संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनतं आणि ते या मॅच मध्ये झालं. इथून नक्कीच बॅटच्या एजवर हा चेंडू लागल्यानंतर पायांवर आदलला. अशा रीतीनं सामना संपलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम बेलोली, हार्ड लक टीम इथे विचुंबे संघ.
तर आणि या- थँक्यू. सामनावीर या मॅचचा हिरो असेल, नो डाऊट दॅट. त्याने अर्धशतक कंप्लीट केलं तो राकेश म्हात्रे. 22 चेंडूमध्ये 58 धावेंची अफलातून फलंदाजी केली आणि सतीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक आपण देऊया. तर सतीशजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण या समोर आणि आपल्या शुभ हस्ते इथे सामनावीराचा पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात यावं. 22 चेंडू आणि 58 धावा. काय दिमागदार अशी आपण इनिंग पाहिली. 22 चेंडूमध्ये तब्बल 58 धावा ठोकल्या त्या राकेश म्हात्रे या फलंदाजानं. झुंजार पारी. तर चला कॅप्टन लगेचच्या बेलोली टीमचा आपण टॉस देखील करून घेऊया विनिंग्स टीम मध्ये. चला लाईन अप करून या. अप करून जा बिचुंबे क्रिकेट संघ. तर टॉस करण्यासाठी बेलोली टीमचे कॅप्टन देखील या. संदीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक, सतीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. 22 बॉलमध्ये 58 धाव्यांची तडाखेबंद केली तुम्ही पाहिलीत. अगदी बॅटिंग पॅराडाईज विकेट. जरी आकाश चोरगे मात्र आज लवकर बाद झाले असले तरी मात्र राकेशने या डावाला सावरलं आणि तडाखेबंद केली करत असताना कदाचित आकाश बॅटिंगलाही आले नव्हते. त्या अगोदरच तडाखेबंद फलंदाजी राकेश यांच्या माध्यमातून पाहायला. राकेश यावं सामनावरचा पारितोषिक घेण्यासाठी. तत्पूर्वी आपण टॉस करूया. रोहन या आपण.